आज 18 नोव्हेंबर 2025 सांगलीला बाहेरच्या जिल्ह्यांशी जोडणारा जो आयुर्वेद पूल आहे कृष्णा नदीवरती, त्याला आज 96 वर्ष पूर्ण होऊन 97व्या वर्षात तो पूल पदार्पण करतो आहे। लोकांचा खूप असा गैरसमज आहे की तो ब्रिटिशांच्या अखत्यारीत बांधला गेलेला आहे, इंग्रजांच्या काळात बांधला गेला आहे, बरोबर आहे, पण सांगलीच्या राजेसाहेबांनी तो पूल बांधलेला आहे। रानडे कन्स्ट्रक्शन कंपनीकडे त्या पुलाचं बांधकाम होतं। 2005 साली जेव्हा सांगलीमध्ये पूर आला त्यावेळेला आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं तो पूल स्वच्छता करण्यासाठी पुलावरती गेलेलो होतो। त्यावेळेला त्या टाईल्स बघितल्यानंतर असं वाटलं की अरे, पुलाचा वाढदिवस करायला काय हरकत आहे। त्यामुळे 2005 पासून 2025 पर्यंत गेली 20 वर्ष आम्ही त्या पुलाचा वाढदिवस करतो। 81वा वाढदिवस म्हणजे सहस्रचंद्र दर्शन मोठ्या प्रमाणात केलं तर संपूर्ण पुलाला लायटिंग केलेलं होतं। बरेच सांगलीकर रात्री केक वगैरे घेऊन कापायला तिथं आलेले होते। एक माहोल चांगला त्यावेळेला तयार झालेला होता। त्यानंतर दरवर्षीचा वाढदिवस आपण घरगुती स्वरूपात जसे वाढदिवस करतो तसे दरवर्षी करतच असतो। प्रेसवाल्यांनाही माहिती आहे, इलेक्ट्रॉनिक्स मीडियालाही माहिती आहे। त्यामुळं आज सकाळपासून मला फोन करून आज किती वाजता जमणार आहे, कोणाला बोलवले असेही फोन येतात। याच्या पाठीमागं करण्याची भावना अशी आहे की ज्या गावामध्ये अशा प्रकारच्या हेरिटेज वास्तू आहेत त्यांचं महत्त्व जाणून त्यांचा वाढदिवस जर आपण करायची प्रथा सुरू केली तर तो पुढच्या पिढीला चांगला एक मेसेज आपल्याकडनं जाईल। कारण घरी आपण वडीलधाऱ्या माणसांचे वाढदिवस साजरे करत असतो, लहान मुलांचंही करत असतो, ते कौतुक असतं, पण अशा वास्तूंचे वाढदिवस फारसे होताना दिसत नाहीत। ते जर झाले तर समाजामध्ये एक चांगला मेसेज जाईल, अशा उद्देशानं आम्ही हा वाढदिवसाचा उपक्रम दरवर्षी करतो। आजही संध्याकाळी बरेच जण आलेले होते, आम्ही पणत्या लावल्या, रांगोळी काढली आणि पुलाचा वाढदिवस साजरा केला। या चॅनलच्या माध्यमातून मला मुद्दाम सांगावंसं वाटते की मध्यंतरी एक असं वदंता झालेली होती की या पुलाची 100 वर्ष उलटून गेलेली आहेत, इंग्रजांच्याकडनं पत्र आलेलं आहे। असं काहीही झालेलं नाही आहे। हा पूल आपल्या लोकांनी बांधलेला आहे, इंग्रजांच्या काळात बांधला आहे, इंग्रजांनी बांधलेला नाही। त्यामुळे अशा पद्धतीचं कुठलंही पत्र आलेलं नाही। 2029ला या पुलाला 100 वर्ष पूर्ण होणार आहे। 1929 साली हा पूल बांधून पूर्ण झाला आणि तो केवळ 2 वर्षात 6,50,000 रुपयात बांधलेला आहे। म्हणजे आत्ताच्या काळात जर आपण विचार केला तर 6,50,000मध्ये 10 बाय 10ची खोलीसुद्धा बांधून होत नाही। एवढा मोठा पूल इतक्या पुरांना टक्कर देत अजूनही भक्कम स्थितीत उभा आहे। तो जपणं हे सगळ्या सांगलीकरांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।